तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वर्तुळ जो चॅप्टर आहे वर्ग 10वीचा त्यामध्ये पहिला प्रमेय जो आहे तुमचा तो बघणार आहोत. तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आपण बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाबद्दल बेसिक माहिती, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वृत्तछेदिका आहे, स्पर्शिका आहे, वर्तुळाच्या वेगवेगळ्या जे गोष्टी आहेत, बेसिक्स आहेत ते आपण बघून घेतलेले आहे. ओके, तर बघा प्रमेय काय आहे तुमच्या ह्याचा. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आहे, टँजंट थेरम म्हणतात त्याला. आणि त्या टँजंट थेरममध्ये काय काय आहे ते आपण बघू. बघा, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. ओके, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते, हे दाखवायचं आहे आपल्याला. आता बघा, प्रमेय जे आहे हा प्रमेय आपल्याला अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करता येतो. तर बघा काय करता येईल आता आपल्याला त्याच्यामध्ये. तर आपण पक्ष साध्य सिद्धता आपल्याला करावी लागेल. त्याच्यामध्ये काय पक्ष म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला. पक्षामध्ये तुमचा तरच्या अगोदरचा येणारा भाग जो आहे तो पक्षामध्ये येतो. म्हणजे तुम्हाला जे दिलेली माहिती आहे ती सर्व पक्षामध्ये येते, तुम्हाला पुरवलेली माहिती. साध्यमध्ये तरच्या नंतरचा भाग म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला काय दाखवून द्यायचं आहे हे साध्यमध्ये येईल आणि सिद्धता तुम्हाला त्याचे पुरावे द्यावे लागतील. ओके, आता अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये एखादा प्रमेय आहे, करून दाखवायचा आहे. तर अप्रत्यक्ष सिद्धता कधी म्हणली जाते तेच आपण बघू सुरुवातीला. अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे एखादी सिद्धता, एखादा प्रमेय जो आहे तो सिद्ध करून दाखवण्यासाठी त्या सिद्धतेमध्ये जेवढ्या पण पॉसिबिलिटीज आहेत, पॉसिबिलिटीज म्हणजे जेवढ्या पण शक्यता आहेत त्या गोष्टीच्या, त्या सर्व शक्यता एक एक करून चेक करून बघणे आणि त्याच्यामध्ये जी योग्य आहे, जी ॲप्रोप्रिएट आहे ती शक्यता म्हणजे काय असते, तर तुमची सिद्धता असते किंवा ते दिलेला तुमचा जो मुद्दा आहे तो खरा धरला जातो. ओके, तर बघा पक्ष काय येईल तुमचा. पक्षामध्ये आहे की केंद्र ओ असलेली एक मिनिट. हां, तर बघा काय आहे तुम्हाला पक्ष काय आहे तुमच्या ह्याचं. केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा ही बिंदू ए मध्ये स्पर्श करते. रेख ओ ए ही त्रिज्या आहे. बघा काय दिलेलं आहे तुमच्या ह्याला की केंद्र ओ असलेला वर्तुळ आहे, तुम्हाला इथं दिलेला केंद्र ओ आहे हा, आणि ह्या केंद्र ओ मध्ये हा वर्तुळ काढलेला आहे आपण. आणि या वर्तुळामध्ये काय आहे तुम्हाला काय दिलेली माहिती आहे की रेषा यल ही बिंदू ये, रेषा यल जी आहे ही रेषा यल ही बिंदू ये, इथं दिलेला बिंदू आहे बघा, ये मध्ये स्पर्श करते. स्पर्श करायला लागले, ती छेदत नाही, स्पर्श करायला लागले. रेख ओ ए ही त्रिज्या आहे. बघा इथं रेख ओ ए काय आहे, त्रिज्या दिलेली आहे तुमची. रेख ओ ए जी आहे ती त्रिज्या दिलेली आहे. बघा ही ओ ए त्रिज्या आहे तुमची. हे बघा ही जी आहे ती दिलेली त्रिज्या आहे. हां, बघा आता काय करायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यानंतर साध्य करायचं आहे. काय साध्य होईल बघा आता ह्याच्यातून. तर साध्यामध्ये आपल्याला काय दाखवून द्यायचं आहे की रेषा यल लंब त्रिज्या ओ ए. रेषा यल ही लंब आहे कुणाला, त्रिज्या ओ एला. रेषा यल दिलेली आहे तुमची, इथं ही रेषा यल आहे आणि ओ ए जे आहे ओ ए, ह्या ओ एला लंब आहे हे दाखवायचं आहे. म्हणजे ह्याच्यामधला कोण हा 90 डिग्रीचा आहे हे दाखवून द्यायचं. तर बघू आपण अप्रत्यक्ष सिद्धतेने सिद्ध करून दाखवायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व शक्यता गृहीत धराव्या लागतात. सुरुवातीला लंब आहे एकदा गृहीत धरावं लागेल, लंब नाही एकदा गृहीत धरावं लागेल आणि त्याच्यानुसार आपल्याला सोडून बघावं लागेल. तर बघा सिद्धतेमध्ये पहिल्यांदा काय आहे, आकृती 3.10 म्हणजे 3.10 बघून घ्या. त्याच्यामध्ये बघा काय आहे ते. समजा आपल्याला काय करायचं आहे, पहिलं गृहीतक असं गृहीत धरून बघायचं आहे की समजा रेषा यल ही रेख ओ एला लंब नाही. रेषा यल जी आहे ही रेषा यल इथली हे बघा ही ओ ए ही रेख ओ एला लंब नाही. रेख ओ ए म्हणजे काय आहे, त्रिज्या आहे. या त्रिज्येला किंवा रेख ओ एला लंब नाही हे सुरुवातीला आपल्याला गृहीत धरायचं आहे. सुरुवातीला गृहीत धरायचं आहे. ओके, तर आता आपण सुरुवातीला गृहीत धरलेलं आहे की लंब नाही. ठीक आहे, लंब नाही ती. हां, आता काय करायचं आहे आपल्याला. समजा बिंदू ओ मधून इथे ह्या बिंदू ओ मधून केंद्रबिंदू ओ मधून यल वर ओ बीला लंब टाकला. यल वर
OB हा लंब टाकला, OAच्या ऐवजी आपण काय केलेलं आहे, OB हा लंब टाकलेला आहे. आता जर समजा लंब नाही असं आपण जर गृहीत धरलो तर मग दुसरं काहीतरी लंब असणार आहे. अशा वेळेस आपण काय केलेलं आहे, इथं OA बाजूला आहे असं बिंदू गृहीत धरू आपण आणि इथं OB हा लंब आहे असं गृहीत धरलेलं आहे. ओके, लंब आहे. आता काय करायचं आहे, साहजिकच बिंदू B हा बिंदू A पेक्षा भिन्न असला पाहिजे. आता जर लंब जर नसेल, आपण पहिल्यांदा गृहीत काय धरलेला आहे की जर A लंब नसेल तर मग आपण लंब काढलेला आहे दुसरा बिंदू B. ओके, आता लंब बिंदू B काढलेला आहे, A नाही म्हणल्यानंतर काय येईल कंडिशन, तिथं तुम्हाला तिथं अशी स्थिती निर्माण होईल की बिंदू A वेगळा आहे आणि बिंदू B वेगळा आहे. म्हणजे दोन बिंदू जे आहेत A आणि बिंदू B हे भिन्न आहेत, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. ओके, बिंदू A आणि बिंदू B हे वेगवेगळे आहेत दोघं पण. ओके, हे दोघं वेगवेगळे आहेत, हे दोन बिंदू वेगवेगळे आहेत. कधी वेगळे आहेत हे गृहीत धरायचं आहे आपल्याला की जर हे लंब नाही, OA लंब नाही असं जर गृहीत धरलो आपण तर काय झालं तुम्हाला की OB तरी लंब आहे. ओके, मग A आणि B हे दोन बिंदू भिन्न आहेत. ओके, बघा काय करायचं आता पुढं आणखी आपल्याला रेषा, आता तुम्हाला 3.11 आकृती पहा म्हणून दिलेली आहे, ती आकृती खाली दिलेली आहे तुमची. ओके, तर ती आकृती बघा, तुम्हाला इथं खाली आहे बघा. ओके, 3.11 आकृती, खालची आकृती जी आहे ही आकृती तुम्हाला दिलेली, ही बघा असं सांगितलेलं आहे तुम्हाला. तर ही आकृती बघा 3.11. ओके, तुमच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे तिथं. तर बघा काय करायचं आता आपल्याला इथून पुढं अप्रत्यक्ष सिद्धतेनुसार आपल्याला काय काय करता येईल. तर बघा, रेषा L वर बिंदू C असा घेता येईल की रेषा L वर बिंदू C असा घेता येईल की A दरम्यान B दरम्यान C आहे. काय करायचं आहे आता आपल्याला, रेषा L वर बिंदू C हा दुसरा बिंदू घ्यायचा आहे तुम्हाला एक, आणि त्या बिंदूमध्ये आपल्याला काय करायचं आहे की A दरम्यान B दरम्यान C, इथं बघा इथं असा C हा बिंदू असा घ्यायचा आहे दुसराच की A दरम्यान B दरम्यान C आपल्याला हे मिळवायचं आहे. ओके, A दरम्यान B दरम्यान C इथं दिलेलं आहे बघा. तर आता आपल्याला एक आकृती, आपण वेगळी आकृती निर्माण केलेली आहे, भौमितिक रचना तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये जर B लंब आहे हे गृहीत धरलेलं आहे आपण, आणि B लंब आहे आणि C हा दुसरा बिंदू निर्माण तयार केलेला आहे असा की A दरम्यान B दरम्यान C, म्हणजे तीनही बिंदू एक रेषीय आहेत हे दिलेलं आहे तुम्हाला. पुढे बघू. आता बघा, BA आणि BC आकृतीमध्ये 3.11 मध्ये आपल्याला काय केलेलं आहे, BA आणि BC ह्या दोन कंडिशन दिले, एक कंडिशन दिलेली आहे आपल्याला की BA जेवढा अंतर आहे आपलं तेवढंच BC अंतर दिलेलं आहे. बघा, BA आणि BC हे आपल्याला अंतर सारखं दिलेलं आहे. जर BA आणि BC जर सारखं असेल तर BA पासूनचं जेवढं अंतर आहे तेवढंच BC पर्यंतचं अंतर आहे. ओके, हे आपल्याला दिसून येईल. त्याच्यानुसार आपल्याला काय तयार करायचं आहे, त्याच्यानुसार आपल्याला दोन त्रिकोण भेटलेले आहेत. बघा आता इथं दोन त्रिकोण बघितलेले आहेत, आता आपण इथं दोन त्रिकोण तयार झालेले आहेत. हा वर्तुळ आहे असं इकडं साईडला हे गृहीत धरा बरं, इकडे एक वर्तुळ आहे आणि या स्पर्शिकेवरती हे काम चालू आहे. ओके, या स्पर्शिकेवरती हे काम चालू आहे असं गृहीत धरायचं आहे आपल्याला. हां, तर आता बघा, BA आणि BC हा अंतर सारखा दिलेला आहे तुम्हाला, BA आणि BC. आता दोन त्रिकोण तयार झाले, ज्या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण OBC व त्रिकोण OBA हे दोन त्रिकोण बघा, त्रिकोण OBC हे एक त्रिकोण आणि त्रिकोण OBA हा दुसरा त्रिकोण, हे दोन त्रिकोण तयार झाले बघा. म्हणजे त्या एका त्रिकोणामध्ये, ह्या एका मोठ्या त्रिकोणामध्ये दोन त्रिकोण तयार झाले. ह्या COA मध्ये आपल्याला दोन त्रिकोण तयार झाले की जे दोन त्रिकोण कुठले कुठले आहेत, OBC आणि OBA. ओके, तर हे दोन त्रिकोण भेटले आपल्याला. आता हे दोन त्रिकोण आपल्याला कसे दाखवायचे, सारखे एकरूप त्रिकोण दाखवायचे. तर बघा आता काय करता येईल आपल्याला, आणि ते जर असतील तर आपण पुढे चर्चा करू त्याच्यावर काय होईल ते. आता बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला इथं एक छोटीशी रचना केलेली आहे आपण, आणि त्या रचनेनुसार रेख BC
एकरूप रेख BA, रेख BC आणि BA ह्या दोन एकरूप आहेत. बघा, रेख BC एकरूप रेख BA दिलेलं आहे तुम्हाला. इथं रचनेनुसार BC आणि BA हे दिलेलं आहे, माहिती पुरवलेली आहे. याच्या अगोदरच आपण चर्चा केली. इथं वरती चर्चा दिलेली आहे बघा, तुमच्या इथं वरतीच आपण इथं चर्चा केलेली आहे की BC बरोबर BA दिलेलं आहे तुम्हाला. ओके, हां. आता बघा दुसरं काय आहे. आता हे BC आणि BA म्हणजेच काय झालं की त्रिकोणामध्ये, ह्या दोन त्रिकोणामध्ये BC आणि BA हे सारखे, म्हणजे एक बाजू त्याची सारखी झाली. दुसरं काय, कोन OBC एकरूप कोन OBA. आता इथं एकरूप समरूप दिलेले नाहीत बरं, इथं एकरूप दिलेले आहेत. तर बघा, कोण कधी एकरूप असतात पण बाजू एकरूप दिलेली आहे वरती, कधी कधी बाजू समरूप दिलेली असते. हां, तर बघा काय करता येईल आता आपल्याला. इथं काय झालेलं आहे बघा की OBC एकरूप कोन OBA, OBC आणि OBA हे दोन काय आहेत, एकरूप आहेत. कुठल्या ह्याच्यानुसार आहेत हे, तर हे काटकोन, प्रत्येकी काटकोन आहेत बघा, 90 अंशाचे कोन आहेत. ओके, 90 अंशाचे दोन्ही कोन आहेत, त्याच्यामुळे काय झाले ते सारखेच झाले, म्हणजेच ते एकरूप झाले. त्याच्यानंतर काय झालेलं आहे बघा, रेख OB एकरूप रेख OB, रेख OB एकरूप रेख OB. इथं काय आहे बघा, म्हणजे बऱ्याच ह्याच्यामध्ये सामायिक भुजा म्हणून देतात, परंतु इथे रेख OB एकरूप रेख OB दिलेला आहे. OB आणि OB हा दोन्ही, ही बाजू जी आहे दोन्हीही त्रिकोणाची आहे. OBCची पण आहे आणि OBA ची पण आहे. त्याच्यामुळे काय झालं, OB ही सामायिक भुजा झाली दोन त्रिकोणामध्ये, दोन त्रिकोणामधली ही सामायिक भुजा झाली. त्याच्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की BC सारखं आहे, BC आणि BA सारखे आहेत, हे दोन सारखे आहेत. त्याच्यानंतर BO आणि BO किंवा OB आणि OB सारखा आहे आणि एक 90 अंशाचा कोन आहे. तर काय झालं बघा, बाकोबा कसोटीनुसार आपल्या दोन बाजू, जसं की BC BA हे सारखे आहेत आणि OB तर सारखंच आहे, म्हणजे दोन बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू आणि ही एक बाजू, ह्या दोन बाजू आणि एक कोन हे कसे आहेत, एकरूप आहेत. त्याच्यामध्ये काय झालं, ते बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले, एकरूप त्रिकोण झाले. बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. आता बघा, त्या एकरूपतेनुसार काय सांगता येईल आपल्याला की OC बरोबर OA हे आपल्याला सांगता येईल. दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांच्या संगत भुजा पण एकरूप असतात. ह्या नियमानुसार आपण काय सांगता येईल, OCचं जेवढं लांबी आहे OCची तेवढीच लांबी OAची पण आहे. ओके, तेवढीच लांबी OAची पण आहे. तर म्हणजे काय झालं, OC बरोबर OA किंवा रेख OC बरोबर OA किंवा बाजू OC बरोबर OA येऊन जाईल तुमचं. पुढे काय सांगितलेलं आहे की परंतु OA ही त्रिज्या आहे. आता तुम्ही जर आकृती 3.10 मध्ये जर बघितलं वरच्या आकृतीमध्ये, तर OA ही तर त्रिज्या आहे तुमची. OA बघा इथं वरती, OA ही तर त्रिज्या दिलेली आहे तुम्हाला. ओके, परंतु OA ही त्रिज्या आहे म्हणून OC ही सुद्धा त्रिज्या होईल. आता OA जर त्रिज्या असेल तर काय झालं, OA जर त्रिज्या असेल तर OC सुद्धा त्रिज्या होईल. का होईल हो असं, OA जर त्रिज्या असेल तर OC सुद्धा त्रिज्या होईल. आता बघा, जर OA असेल तर OC सुद्धा त्रिज्या होईल. म्हणजे आपण जे साध्य जे केलेलं आहे OA बरोबर OC, जर OA सारखा असेल तर आता आपण जे बाकोबा कसोटीनुसार हे दोन सारखे दाखवलेले आहेत OA बरोबर OC, तर काय होईल, हे जर OA असेल इथं वरती तर OC सुद्धा तेवढंच अंतर असेल. ओके, OA जेवढं आहे तेवढं OC असेल. परंतु OA त्रिज्या आहे म्हणून OC ही सुद्धा त्रिज्या होईल आणि त्याच्यामुळे काय, म्हणून बिंदू C हा वर्तुळावर असेल. बिंदू C असं जर असेल, ह्या दोन जर त्रिज्या असतील तर बिंदू C पण काय असेल, बिंदू C हा वर्तुळावर असेल. पण आपण जर बघितलो तर आहे का बिंदू C वर्तुळावरती आहे का, तर बघा, म्हणजे रेषा L ही वर्तुळाला A आणि C या दोन बिंदूत छेदेल. जर हे दोन सारख्याच त्रिज्या असतील किंवा सारखेच अंतर असतील तर वर्तुळाच्या सर्व त्रिज्याची लांबी सारखी असते. ह्या नियमानुसार आपल्याला काय दिसून येईल की आपल्याला असं म्हणता येईल की रेषा L ही वर्तुळाला A आणि C या दोन बिंदूत छेदली पाहिजे.
ओके, पण असं होताना दिसतंय का? असं होताना दिसत नाही. त्याच्यामुळं आपण जो तर्क लावलेला आहे याच्या अगोदर की काय आहे की लंब नाही, म्हणजेच रेषा यल ही रेख ओएला लंब नाही, ही जे आपण तर्क लावलेला आहे तो तर्क कुठंतरी आपला बरोबर होताना दिसत नाही किंवा आपल्या पक्षाशी विसंगत आहे. कारण रेषा यल ही छेदिका आहे, स्पर्शिका आहे, रेषा यल ही स्पर्शिका आहे. आता बघा पुढं काय झालेलं आहे बघा. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे रेषा यल वर्तुळाला एकाच बिंदू छेदते. म्हणजे काय झालेलं आहे, आता आपल्याला ते जर त्रिज्या झाल्या तर ते त्रिज्या जर झाल्या असत्या, ह्या दोन जर त्रिज्या झाल्या असत्या, ओए आणि ओसी जर त्रिज्या झालेल्या असत्या तर काय झालं असतं, ह्या दोन्ही वर्तुळातून गेले असत्या. परंतु असं होताना दिसतंय का, दोन्ही वर्तुळातून जात नाहीत. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, आपल्या जो तर्क आपण लावलेला आहे की रेषा यल ही ओएला लंब नाही, हे विसंगत दिसायला लागते आपल्याला. त्याच्यामुळे विसंगतीमुळे आपण काय केलेलं आहे, कारण रेषा यल ही स्पर्शिका आहे. ओके, म्हणजे रेषा यल वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते. हे पक्ष दिलेलं आहे तुमचं, रेषा यल वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते. हे पक्ष पुरवठा केलेला आहे, तुम्हाला दिलेला आहे. म्हणून पुढे काय सांगितलेलं आहे बघा. म्हणून रेषा यल जी आहे, रेषा यल ही त्रिज्या ओएला लंब नाही, हे असत्य आहे. याच्या अगोदर आपण जे लंब नाही म्हणत होतो ते नाही जे म्हणलेलं आहे आपण, ती विसंगती आढळून आल्यामुळं काय झालेलं आहे, हे सत्य नाही, म्हणजे ते सत्य नाही, आपल्याला ते सत्य दिसून येत नाही. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, रेषा यल ही त्रिज्या ओएला लंब नाही, हे असत्य आहे. म्हणजेच काय झालं, रेषा यल काय झालं, रेषा यल लंब आहे कुणाला, त्रिज्या ओएला. ओके, रेषा यल लंब आहे त्रिज्या ओएला, हे दिसून येईल आता आपल्याला. तर अशा प्रकारे आपण ते अप्रत्यक्ष सिद्धता केलेली आहे. अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये सुरुवातीला काय गृहीत धरावं लागतं तुम्हाला, जेवढ्या पण कंडिशन आहेत त्या सर्व कंडिशन गृहीत धराव्या लागतात. समजा एखादी गोष्ट आहे त्याला दोनच कंडिशन आहेत किंवा दोनच संभाव्यता आहेत, तर ते दोन्ही संभाव्यता विचार करून बघावं लागतात. एखाद्या गोष्टीला तीन संभाव्यता आहेत तर तीनही संभाव्यतेचा विचार करावा लागतो आणि त्या दोन चुकीच्या आहेत असं सांगून तुम्हाला तिसरी ऑटोमॅटिकच बरोबर असणार आहे. जर दोन बरोबर राहत नसतील तर तिसरी संभाव्यता तर राहणारच आहे. तसं इथं दोनच संभाव्यता आहे, त्या दोन संभाव्यतामध्ये एक जर संभाव्यता नसेल तर दुसरी ऑटोमॅटिकच असणार आहे. या नियमानुसार आपण अप्रत्यक्ष सिद्धता केलेली आहे. तर काय सांगता येईल आपल्याला स्पर्शिका त्रिज्या प्रमेयमध्ये, टँजंट थेरममध्ये मग आपल्याला काय सांगता येईल, तर बघा वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते, हे आपल्याला सांगता येईल. ओके.